ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. श्रोतेकृत ज्ञानदेवांच्या टीकेची स्तुती. ओव्या आहेत 132 ते 135. ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचे अर्जुनावर जे प्रेम होते त्याचे वर्णन केले. ज्ञानदेवांची वाणी ऐकून श्रोते खुश झाले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानाची व मराठी भाषेची पुढील शब्दात स्तुती केलेली आहे. तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादाते हन बरव जिनोनी आली. तेव्हा श्रोते म्हणतात, काय आमचे भाग्य, काय बोलण्याचे रंग आहे. याच्या बोलण्याची शोभा नादब्रह्म जिंकून आले की काय न कळे. म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेने नादब्रह्म फिके पडले. हा हो नवल नोहे देशी, मराठी बोली जे तरी ऐशी, वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. अहो, देशी भाषा रूपी आकाशात अलंकार रूपी रंगांचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत. अशी ही मराठी भाषा बोलता येते, हे आश्चर्यच नव्हे का. कैसे उन्मेख चांदिने तार, आणि भावार्थू पडेगार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे. पहा, या व्याख्यानाला निरनिराळे अभिप्राय हा चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत. चाडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशीच आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. ज्ञानदेवांची गीता टीका ऐकून लोक आनंदित झाले. त्यांना ज्ञानदेवांचे बोलणे नादब्रह्मालाही मागे सारेल असे वाटले. केवढे हे ज्ञानदेवांचे भाषेवरील प्रभुत्व. वास्तविक तत्वज्ञानासारखा ग्रंथ, पण ज्ञानदेवांनी आबालजनांना सुलभ करून दिला. त्यासाठी त्यांनी हेतू पुरस्सर खंडन मंडनाची भाषा टाळली आणि तत्वज्ञान काव्यात गुंफले. त्याला अलंकारांचा साथ चढवला व संतांच्या समोर प्रस्तुत केले. केवळ संस्कृत मध्ये असणारे ज्ञान एवढ्या सोप्या भाषेत प्रस्तुत केल्याबद्दल श्रोत्यांना नवल वाटत आहे. ज्ञानदेव म्हणतात, वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगांचे. ज्ञानदेवांचे श्रोते म्हणतायत की देशी भाषा रूपी आकाशात अलंकार रूपी रंगांचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत. देशी भाषा म्हणजे मराठी भाषा, म्हणजे जणू काही आकाश आहे व साहित्य रूपी विविध रंग हे त्या आकाशाला अलंकृत करतात. तसेच ज्ञानदेवांचा हा मोकळा संवाद नेवाशाच्या मोहिनी राजाच्या मंदिरात चाललेला होता. ज्ञानदेवांची वाणी तेथील अवकाशात घुमत होती. त्यांच्या साहित्याचे रंग जणू तेथील सारे आकाशभर व्यापून राहिले होते. अशा प्रकारचे आश्चर्य दुसरे कोणते असेल. किंवा साहित्य हेच जणू आकाश असून ज्ञानदेवांनी नाना अलंकारांनी व रसांनी ते आकाश सजवून टाकलं होतं आणि अशी मराठी भाषा बोलता येते याचे श्रोत्यांना आश्चर्य वाटत होतं. सूर्य उगवताना अथवा मावळताना आकाशात विविध प्रकारचे लोभसवाणे रंग दिसतात. त्यामुळे त्या आकाशाकडे बघतच राहावे असे वाटते. तसेच ज्ञानदेवांचे व्याख्यान सुद्धा सर्वांग सुंदर असल्यामुळे सतत ऐकावेसेच वाटते. आकाशातील रंगांना विविध छटा असतात, त्याचप्रमाणे ज्ञानदेवांचे व्याख्यान हे विविध रंगछटांनी युक्त आहे. तत्वज्ञान तर आहेच, पण त्याबरोबर श्रीकृष्ण अर्जुन प्रेमदर्शन, भाषेतील नाना अलंकार, नाना प्रतिमा व त्यांचा वैविध्याने वापर, उपमानांची मालिका व त्या प्रत्येक छटेतून व्यक्त होणारा शांतरस, अशा नाना छटांनी हे काव्य मनोहर झालेले आहे. पुढे ज्ञानदेव म्हणतात की या काव्यामधून ज्ञानरूपी स्वच्छ टपोरे चांदणे पडलेले आहे. आकाश निरभ्र असेल तर चांदण्यांचा आनंद अनुभवता येतो. त्याप्रमाणे श्रोत्यांच्या मनातील विकल्परूपी मेघ नाहीसे झाल्यामुळे ज्ञानदेवांच्या शब्दातील ज्ञानरूपी चांदणे श्रोत्यांच्या अनुभवाला येत आहे. चंद्रविकासी कमळांप्रमाणे श्लोकातील अर्थ विकसित होत आहेत. शब्दाचे शब्दार्थ, ध्वन्यर्थ व व्यंग्यार्थ असे 3 प्रकार असतात. ज्ञानदेवांचे शब्द ध्वन्यर्थ व व्यंगार्थ
असे भाव सहज स्पष्ट करतात. त्यामुळे त्यांच्या काव्यातून कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे वेगवेगळे अर्थ विकसित होतात. त्यामुळे निरीच्छ मनुष्यालाही हे काव्य ऐकण्याची इच्छा होते, असे ज्ञानदेवाने श्रोत्यांच्या मुखाने आपल्या व्याख्यानाचं वर्णन केलेलं आहे. नंतर ज्ञानदेवाने श्रोत्यांशी झालेला संवाद रंगवलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.